लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील थोडगा येथील 81 वर्षीय बाबूराव चामवाड यांनी 16 जून रोजी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आणि ही बातमी प्रकाशित होताच ज्यांचं नाव शेतकरी आणि दिव्यांगाशी जोडलं जातं ते म्हणजे बच्चूभाऊ कडू. बच्चूभाऊ यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख राजाभाऊ चौगुले या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना भेट देण्यासाठी आले होते. नेमकी कशा प्रकारे त्यांना ही माहिती पोहोचली आणि नेमकं आत्महत्याग्रस्त कुटुंबियाशी त्यांचा काय संवाद झाला हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. सर, तुमचं स्वागत आहे आवाज बहुजनांच्या न्यूज लाईव्ह. सर्वप्रथम मी राजाभाऊ चौगुले, मी प्रहार जनशक्ती पक्षाचा लातूर जिल्हा प्रमुख म्हणून काम करतोय. काल दुपारी 3 ते 4च्या दरम्यान बच्चूभाऊ कडू साहेबांच्या माध्यमातून आम्हाला एक मेसेज आला की तुमच्या लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुक्यामध्ये थोडगा या गावामध्ये असे शेतकऱ्याची आत्महत्या झाली आणि आपण त्या ठिकाणी जाऊन संबंधित प्रकारांची चौकशी करावा असा भाऊंचा आदेश आला. आम्ही ती बातमी बघितली. आवाज बहुजनाचा खरंच मी धन्यवाद देतो. आपण एक छोट्याशा खेड्यातली बातमी आपण प्रकाशित केलात आणि ती बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेली. माझ्या माहिती स्वतः भाऊंकडे गेली म्हणल्यावर प्रत्येक मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री पण ती बातमी गेली असावी. आम्ही ती बातमी बघितली आणि आम्ही या ठिकाणी आलोच. खरंच बघतो या ठिकाणी शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो 8 जूनपासून सन्माननीय बच्चू कडू साहेब शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी व दिव्यांगांना 6000 मानधन मिळावं या अनेक गोष्टी घेऊन तुम्हाला सांगतो, अनेक प्रश्न घेऊन बच्चू कडू साहेब अमरावती या ठिकाणी अमरण उपोषणाला आणि त्या आंदोलनाला बसले होते. जर बच्चूभाऊच्या आंदोलनाची दखल घेऊन या सरकारने जर कर्जमाफी केली असते तर या ठिकाणी या शेतकऱ्याचा बळी गेला नसता. आपल्या न्यूजच्या माध्यमातून मला सरकारला सांगायचं आहे की आपण जे आश्वासन दिलं होतं सत्तेमध्ये येण्याच्या अगोदर जे आपण सांगितलं होतं की आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू, पण आपण हे आश्वासन पाळलं नाही. अनेक आपण किती शेतकऱ्याची आत्महत्याची वाट आपण बघतात असं मला आपल्याला सांगायचं आहे. आपण तात्काळ शेतकऱ्याची कर्जमाफी करावी आणि पुढे जे होणारे आत्महत्या त्या आत्महत्या थांबावं असंच आपल्या न्यूजच्या माध्यमातून सांगू इच्छितो. चौगुलेजी, दुसरा एक प्रश्न आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि या कुटुंबियावर काळाचा आघात ओढवला गेला, त्याचप्रमाणे या कुटुंबामध्ये एक दिव्यांग आहे, बालक आहे, त्याचं नाव जे सत्यम आहे. त्याच्या खूप उमेद आहे, त्याच्या आशा आहेत शिकण्या सवरण्याच्या, परंतु त्याला शासकीय कोणताही आजपर्यंत लाभ मिळाला नाही. आणि बच्चूभाऊ कडूंच्या माध्यमातून हेच काम केलं जाते. महाराष्ट्रभर त्यांची ओळख आहे की दिव्यांगाचा खरा पाठीरागा बच्चूभाऊ कडू आहेत. त्या दिव्यांगाच्या दृष्टीने कसा विचार केला? मी आताच त्या लेकराकडे बघितलं आणि त्यांच्या वडिलांना विचारलं की अपंगत्व किती प्रमाण आहे, तर त्यांनी 35% मला सांगितलं आहे. आम्ही येत्या दोघांचं म्हणजे जे 1-2-4 दिवसामध्ये यांचं हे दुःखद घटना संपल्यानंतर आम्ही त्या मुलाला इथल्या जे दवाखाना आहे शासकीय दवाखान्यामध्ये घेऊन जाऊन ते टक्केवारी त्यांची त्या मुलाची जर आपण बघितलं अवस्था तर 2 हातही काम करत नाहीत. त्या मुलाला किमान तुम्हाला सांगतो 55 ते 60% असं अपंग प्रमाणपत्र भेटलं पाहिजे आणि ते अपंग प्रमाणपत्र आम्ही मिळवून देऊन त्या मुलाला कुठल्या शासनाच्या ज्या काही योजना मिळवून देता येईल त्या योजना आम्ही मिळवून देऊ आणि तो मुलगा लातूरला शिकायला आहे आणि त्याला जे काही मदत करता येईल प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही ते येणाऱ्या काळामध्ये करूया. खूप धन्यवाद सर. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील प्रमुख म्हणजे त्यांचा मुलगा माझ्यासोबत आहे. बच्चूभाऊंशी तुमचं आता फोनवरती राजाभाऊ चौगुले यांनी संभाषण करून दिले. काय म्हणाले नेमकं बच्चूभाऊ कडू? काही नाही, त्यांनी मदत पाठवतो असं तसं म्हणले. आणि तहसीलदारला वगैरे बोलतो म्हणले. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून या बातमीला मला संधी मिळाली ते गावचे उपसरपंच मुंडे सर. तुमच्या बातमीची दखल घेऊन बच्चूभाऊ कडूंनी जिल्ह्याची टीम तुमच्यापर्यंत पोहोचविली आहे. तुमच्या काय भावना आहेत? बच्चूभाऊ कडू हे शेतकऱ्याचे व दिव्यांगाचेच नेते आहेत. त्यांना जगण्याचं बळ येवो, त्यांच्या आंदोलनाला आणखी पुन्हा पाठिंबा व्हावा आणि बच्चूभाऊ कडून इथं त्यांची टीम पाठवली आहे. त्या टीमने इथे घरी येऊन चौकशी करून त्यांनी त्या बाबूराव चामवाड यांच्या घरच्यांना पूर्णपणे मदत करू असे आश्वासन दिलं व त्यांचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ चौगुले यांनी बच्चूभाऊ कडूशी नागनाथ चामवाड यांचं बोलणं करून दिलं. त्याबद्दल समाधान व्हावं नागनाथ चामवाड यांचं आणि बच्चूभाऊ समाधान करतील एवढीच अपेक्षा करतो. राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांचा पाठीराखा आणि राज्यातील जितके दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून एकटा नेता लढतो आहे बच्चूभाऊ कडू. मित्रांनो, ही जर बातमी तुम्ही फेसबुकवरती जर पाहत असाल नक्कीच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. यूट्यूबवरती जर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर.
इस्लामाबादवरून किती होतं कर्ज? 95,000. कर्ज फिटत नाही म्हणूनच उत्पन्न खर्चापेक्षा कमी उत्पन्न. हा 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 मुलगा आहे का आपण बरं. तुमचा मुलगा अपंग आहे का? किती टक्के अपंग आहे? दोन्ही हातात काम करणार. किती वर्षाचा आहे? कुठं आहे ना इकडे ये ना. त्याला काही शासनाची मदत मिळते का नाही? नाही. त्याला नोंद आहे हा, नोंद आहे. ग्रामपंचायतला? किती टक्के अपंगत्व आहे? 35% कर्ज दिलं तिथं आम्हाला. बरं. नाही असू दे ना 35 असलं काय नाही, हात उचलत नाही वाटतं. नाही असू दे ना 35ला येऊन जाईल ना. ग्रामपंचायत नोंद आहे? ग्रामपंचायत काय म्हणजे निधी भेटतो आपल्याला? नाही 5% निधी? बरं. नोंद घेतली होती माझं. नाही ग्रामपंचायतला जो काही इन्कम असते 5% त्यापैकी आपले जेवढे काही नोंदणी करतात दिव्यांग त्यांना ते निधी भेटला जातो. नाही भेटला काय नाही पण नोंद घेत होतो. बरं. पगार पण पंचायत समितीमधून लागू होते. समाज कल्याणामधून बरीचशी सुविधा म्हणजे आपल्याला भेटतात. हे काल न्यूजच्या माध्यमातून बच्चूभाऊपर्यंत आपली हा विषय गेला. ते भाऊनेच आम्हाला ते क्लिप टाकली. ते बघून आम्ही तुमच्याकडं म्हणजे आलो भाऊमध्ये जाऊन चौकशी करून नये काय कसं कशामुळे काय नाही. बस मॅडम. कधीपासून कर्ज होतं हे? कर्ज बरेच दिवसात. बरं. 15 वर्ष. अच्छा. सरकार बी किती निर्लज्ज आहे बघा. भाऊ उपोषणाला बसले होते त्यावेळेस जर समजा शासनानं जर कर्जमाफी केली असते तर हा म्हणजे आत्महत्या थांबली असते. तुम्हाला सांगतो आत्महत्या थांबली असते. सरकार खूप म्हणजे निगरगट्ट आहे. मध्ये एक कुठल्या बँकेचं कर्ज होतं? DCC बँकेचे. त्याचे काही तगादे वगैरे नाही ना? तगादा वगैरे काही नाही. पण शेवटी म्हणजे बोज झालं ना ते एक प्रकारचा. 90-95 हजार बी थोडा आहे का? आज शेतीमध्ये जर उत्पन्न बघितलं मला सांगा तर आपण खर्च 20,000 रुपये करतो किमान त्याचं 40,000 तर झाले पाहिजे. 20,000 खर्च तुमचं जर 10,000 उत्पन्न जर होत असेल तर शेवटी मग माणूस काय करतो? मग शासनाला या गोष्टी कळायला पाहिजे. म्हणूनच बच्चूभाऊ आंदोलन उभा केले होते पण ते भाऊच्या आंदोलनाला यश आलं नाही. थोडंफार यश आलं म्हणायचं. रायकोड सेवाची बातमी तुमची बातमी भाऊपर्यंत गेली. तुमची बातमी गेल्यामुळे भाऊने त्या बातमीची दखल घेऊन आम्हाला या ठिकाणी पाठवलेलं. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो नेटवर्क कव्हरेज राम राम. हॅलो. भाऊसोबत कोण आहेत? मी आलो इथं त्या शेतकऱ्यांच्या घरी. आहेत का? द्या. काय म्हणलं? भाऊ आहे, भाऊ बोलते. हो द्या ना द्या. हॅलो. भाऊ राजाभाऊ बोलतोय. हा बोला बोला. मी इथं अमोलपूर तालुक्यामध्ये आपल्या इथं शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. कर्ज पाठवला होता व्हिडिओ. हा कर्ज झाले म्हणून मी त्यांच्या घरी आलोय. तर त्यांच्यावर 95,000चं DCC बँकेचं कर्ज होतं. ते कर्ज न फिटल्यामुळे त्यांनी आत्महत्या केलेली आहे. बरं बरं. मी आहे फोन पे पाठवतो तुम्हाला बरं बरं. पैसे.
हो ठीक आहे ते देऊ, पण ऐका ना भाऊ, थोडं त्या शेतकऱ्याला बोला तुम्ही. त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांच्याशी बोला. हॅलो. हा बच्चू कडू बोलतो. हां बोला. आमचे जिल्हा प्रमुख आलेले आहे. हां आले. आमचे कोण जेवढी मदत होईल ते करतोच आहे. हो. पण तिथल्या तहसीलदार आणि त्या बँक मॅनेजरचा नंबर द्या, म्हणजे आपल्याला काही कमी करता येईल. हो हो. भाऊ हॅलो. हा मी तहसीलदारला निवेदन देतो आता इथून जाते वेळेस. सगळं हा त्यांना आत्महत्याग्रस्ताची मदत द्यावी तात्काळ. हा 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 हा. आणि डीसी ते बँकेचं माफ करावं म्हणून काही. हो चालेल, त्यांचे जे कर्ज आहे. मॅनेजरचा आणि अध्यक्षाचा नंबर दे ना मला बँकेचा. मी तुम्हाला नंबर मेसेज करतो त्यांचा मी. हो ठीक आहे चालेल. कर्जाचं बघितलं असतं आपण काय आहे ते. जीव महत्वाचा आहे. लोकांनी हरासमेंट काय तोंड दाखव सारखं जाणं येण्याच्या एकदा माणूस हरासमेंट झाला लोकांचा निर्णय कधी उचल माणूस सांगता येत नाही. एकदा जर मूड मध्ये बसलो हे तगादा हे सगळं शेत असं साथ देण्या गेले लोकांचे तगादे त्यांच्याकडे पैसा आहे ठीक आहे, त्यांच्याकडे नाही त्यांची लय बेहाल आहे. बरोबर. आता एखाद्या माणसासाठी 95,000 तसे काही नाही, पण शेतकऱ्यासाठी 95,000 म्हणजे लय खूप मोठी रक्कम. हो ना. शेतीमधून उत्पन्नच होत नसेल, निघत नसेल तर काय करणार आहे. जितकं काही उत्पन्न झालं ते असं स्टॉक मध्ये भाव नाही काही. भाव नाही. बरोबर. आता न्यायला गेले की 3,000-3,500 4,000 हायस्ट असं मेहनत करायचं, इतकं पैसे घालायचे शेतीमध्ये. तिथून न्यायचं भाडं ते आडत वगैरे ते 4 बी पडणार. लेकरायचा आणखी खर्च समजा अपंग असल्यामुळं काही दवाखाना वगैरे लागतच असेल ना. 10-12 लाख रुपये गेले सर आता दवाखान्याला. बरं. लेकराचं काय म्हणजे दोन्ही हात निकामीच आहेत ना, आता काहीच काम करू शकत नाही ना ते. आता टक्केवारी भाऊ 40% दिला पाहिजे कमीत कमी. 40% बुडीत असते आपण द्यायला लावू. टक्केवारी पूर्ण आहे. दोन्ही हात काम करत नाही. कधी सर्टिफिकेट काढले तुम्ही ते? सर्टिफिकेट ऑनलाईनच आहे का ऑफलाईनच आहे? इथंच काढलं. ऑफलाईनच आहे का ऑनलाईन? डबल काय करायचं माहिती का, तहसीलच्या समोर आपण ऑनलाईन करूया. ऑनलाईन करून पावती काढून तिथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन याचं टक्केवारी वाढवून घेऊ आपण त्याची. टक्केवारी वाढवून घेतली पाहिजे. ऑनलाईन फॉर्म भरायला लागेल. फॉर्म भरून पावती घेऊन आपण जाऊ. लाईफ टाईम म्हणजे तुम्ही ज्यावेळेस येणार आहोत अहमदपूरला तुमचं सगळं झाल्यास मला फोन करा. सोबत ग्रामीण रुग्णालयामध्ये वकील साहेबांचं नाव वगैरे लिहून घ्या ह्याच्यावर. आपण ते निवेदनामध्ये तहसीलदार आपल्याला हे करते. कागद घ्या ना, कागदावर लिहून घ्या. आवाज बहुजनांचा.